गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या आशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मला बऱ्याच आशाताईंनी कमेंट करून पाठवलं की ताई, हा जो सप्टेंबर 2025 आहे तर त्यातील किशोरी बैठकीची प्रोसिडिंग वगैरे मला पाठवा. तर ही जी किशोरी बैठक आहे तर त्यामध्ये महत्त्वाचं टॉपिक म्हणजे आपण प्रत्येकच वेळेस वेगळा टॉपिक कुठला निवडायचा किंवा कुठल्या विषयावरती किशोरी बैठक घ्यायची आणि किशोरी मुलींना कुठल्या प्रकारची माहिती द्यायची हा प्रश्न आपल्याला भेडसावत असतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर किशोरींना मासिक पाळीबद्दल माहिती सांगणं, मासिक पाळीतील स्वच्छतेबद्दल माहिती सांगणं, सॅनिटरी पॅडचा यूज कसा करायचा, त्याचं ते डिस्पोज वगैरे कशा प्रकारे करायचं, मासिक पाळी म्हणजे काय किंवा मासिक पाळी दरम्यान त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक बदल होतात हे त्यांना आपण समजून सांगायचं आहे. तसेच जे काही त्यांना लैंगिक शिक्षण वगैरे असेल तर त्या संदर्भात देखील आपण त्यांना थोडीशी माहिती द्यायची आहे. तर अशा प्रकारचे टॉपिक तुम्ही किशोरी बैठकीसाठी निवडू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ज्या किशोरवयीन मुली असतात तर त्यांचं आहार आणि स्वच्छता, तर ह्याबद्दल त्यांना आपण मार्गदर्शन वेळोवेळी करायचं आहे. तर तोच विषय मी या सप्टेंबर 2025साठी निवडलेला आहे. या व्यतिरिक्त देखील तुम्हाला मी वरती सांगितल्याप्रमाणे त्या विषयावरती आपण प्रत्येक वेळेस बोलायचं आहे बैठकीमध्ये. परंतु एक विषय ठराविक घेऊन त्यावरती डीपमध्ये आपण त्यांना माहिती द्यायची आहे. तर त्याचं प्रोसिडिंग मी लिहिलेलं आहे की आम्ही या सप्टेंबर 2025मध्ये कशाप्रकारे त्यांना माहिती वगैरे दिली. तर बघा, किशोरी बैठक इथं तुम्ही महिन्याचं नाव टाकायचं आहे सप्टेंबर 2025. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही दिनांक टाकून घ्यायचे आहे. तर बघा, विषय किशोरींचे आरोग्य, आहार व स्वच्छता. किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा काळ हा 10 ते 18 किंवा 11 ते 19 वर्षादरम्यानचा असतो. वयात येत असताना मुलींच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व दिले जाते, कारण या काळात मुलींमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात, अनेक रोगांचे प्रमाण वाढू शकते. म्हणून मुलींनी आरोग्य, आहार व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पूरक पोषक व चौरस आहार, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, दूध, मांस, अंडी इत्यादी आहारात समावेश करावा. तसेच फळे देखील नियमित घ्यावीत. लोहाच्या पूरक गोळ्या किशोरींनी घ्याव्यात. मासिक पाळी सॅनिटरी पॅडचा उपयोग करावा व ते नियमित बदलावेत. लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवावी. पॅड व्यवस्थित डिस्पोज करावे. अशा प्रकारची माहिती देऊन बैठक संपवण्यात आली. व नेहमीप्रमाणे इथं आपण किशोरी मुलींची नावे, त्यांच्या स्वाक्षऱ्या लिहून घेणार आहोत. किमान 30 तरी किशोरी मुली या बैठकीसाठी उपस्थित असणे आवश्यक असते. तर बघा, अशा प्रकारे प्रोसिडिंग मी लिहिलेलं आहे. तर या देखील तुम्ही आणखीन थोडीशी माहिती ॲड करून किंवा जास्त माहिती लिहू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आहाराविषयी सांगताना हे सांगायचं आहे की फळांचा, दुग्धजन्य पदार्थांचा, अंडी वगैरे असतील तर कडधान्य, डाळी आणि हिरव्या पालेभाज्या व लोहयुक्त जे पदार्थ असतील तर त्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात आहारात समावेश करायला त्यांना सांगायचं आहे. तर अशा प्रकारची उपयुक्त माहिती देऊन आम्ही किशोरी बैठक संपवली. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलची लिंक नक्की शेअर करा. कारण की या चॅनेलवरती तुम्हाला उपयुक्त म्हणजे अशा स्वयंसेविकांना उपयुक्त असे प्रत्येक टॉपिकवरचे व्हिडिओ दिवसेंदिवस येत राहणार आहेत. धन्यवाद ताई.